पण माणसांनी आपल्या हयातीमध्येच आपल्या नंतर काय व्यवस्था असली पाहिजे, आपल्या घराच्या काय परंपरा आहेत, आपलं कुठं प्रॉपर्टी आहे, त्याचं वाटप कसं असलं पाहिजे, की माणसाकडं मेडिक्लेम असणं किती आवश्यक आहे. तुम्हाला मी सांगतो, मला आजारी पडण्याची बिलकुल भीती वाटत नाही, कारण माझ्याकडं 1 कोटी रुपयाचा मेडिक्लेम आहे. म्हणले भारतातल्या कोणत्याही टॉपच्या हॉस्पिटलमध्ये मला जायची वेळ आली तरी मी, माझी बायको आणि माझे मुलं यांची व्यवस्था 100% झालेली आहे. 4-5 वर्षाचे पैसे वसूल झाले. पैसाच असतं, पैसा असावाच लागतो आणि तो चांगल्या मार्गानेही कमवता येतो, हे खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढ्यांना समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे, फार या स्कीममध्ये श्रीमंतही अडकत नाही आणि अतिगरीब माणूसही अडकत नाही, याच्यात मध्यमवर्गीयच माणूस अडकतो. त्यांनी आर्थिक साक्षरतेचा विडा उचललाय असे योगेशजी कदम यांच्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर आजच्या काळामधला अत्यंत ज्वलंत असा प्रश्न हा तयार झालेला आहे. त्यांनी आता त्यांच्या 3 मिनिटाच्या भाषणामध्ये इतके प्रश्न मांडलेले आहेत की त्या प्रश्नांचा प्रत्येक प्रश्नावर पुस्तक तयार होऊ शकतं, इतके मोठे मोठे प्रश्न आहेत. रोज माझ्याकडं किमान 4 ते 5 तरी महिला येतात आणि तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने त्या कनिष्ठ मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, फार या स्कीममध्ये श्रीमंतही अडकत नाही आणि अतिगरीब माणूसही अडकत नाही, याच्यात मध्यमवर्गीयच माणूस अडकतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ॲस्पिरेशनल क्लास म्हणतो, ज्याला मोठं व्हायचं असतं, असाच माणूस ह्याच्यामध्ये जास्त अडकतो आणि त्याला वाचवायला कोणीच नसतं. पण खरं आहे की या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आहेत आणि त्याच्यावर आपण हे पुस्तक लिहिलं आहे. पैशाचं शहाणपण हे खरं तर विकत मिळत नाही, हे अनुभवातूनच मिळतं. आणि मी तर कायम सांगत असतो की कारण आमचा परिवार हा तसा, आम्ही शेतकरी कुटुंबातले, माझे वडील डॉक्टर, नंतर समाजकारण, राजकारण, त्यामुळं पैशाचा आमचा काय फार कधी संबंध आला पण नाही आणि येतही नाही. माझ्या हातात जर तुम्ही पैशाचा बंडल दिला तर मला मोजता पण येत नाही, पण माझ्या बायकोला मात्र मोजता येतो, कारण ती व्यापारी परिवारातली असल्यामुळे शहाणपण माझ्यापेक्षा तिच्याकडे जास्त आहे आणि म्हणून तिच्याच हातात व्यवहार मी जास्त ठेवलेले आहेत. कारण पैसे कमवायचे कसे, पैसे वाचवायचे कसे, पैसे वाढवायचे कसे, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं की जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपण पैसे कमवायलाही बहुजन समाजामध्ये खूप असं तिरस्काराच्या भावनेने आपण पाहतो की खूप पैशावाल्याला मान सन्मानही देत नाही. शेतकरी परिवारामध्ये आपण पाहतो की पैशाला खूप आपण, म्हणजे पैसा आला म्हणजे हा वाईटच आहे अशी भावना आपली सातत्याने असते आणि म्हणून आपण व्यापारात देखील कमी आलो. अलीकडच्या काळामध्ये आपले लोक व्यापारी व्हायला लागले, नाही तर पूर्वीच्या काळात आपण व्यापारी होणं सुद्धा आपल्या दृष्टीने काहीतरी चुकीची गोष्ट करतोय अशी गोष्ट भावना होती. पण शेवटी जीवनाचं अंतिम सत्य जे आहे ते पैसाच असतं. पैसा असावाच लागतो आणि तो चांगल्या मार्गानेही कमवता येतो, हे खऱ्या अर्थाने आपल्या मुलांना, आपल्या भावी पिढ्यांना समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून हे जे पुस्तक तुम्ही लिहिलं आहे, हे पुस्तक आमच्या वयाला किंवा ह्या तरुण पिढीला वाचण्यासारखं आहे, पण ह्याचं एक छोटं व्हर्जन तुम्हाला लहान मुलांचं पण तयार करावं लागणार आहे. याचं एक छोटं व्हर्जन शाळेमध्ये मुलांना शिकवणं, आणि तुम्ही जसं सांगितलंय तुमच्या पुस्तकात का पैशाची कदर करायला शिकवा, तसं पैशाची कदर आपल्या मुलांना करायला शिकवणं मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं आहे.